नाही, पालकमंत्री बनवण्याचा अधिकार सरकारचा आहे, मुख्यमंत्र्यांचा आहे. ते कोणाला बनवतील ते त्यांना माहिती. परंतु नागपूरच्या जनतेच्या वतीनं आणि ज्या मतदारसंघातून मी निवडून आलो आहे, आमची अपेक्षा राहील की नागपूर शहरातले जे प्रॉब्लेम्स आहे, मुख्यतः महानगरपालिकेशी संबंधित, NITशी संबंधित, ज्यापासून दैनंदिन जीवनामध्ये लोकांना सामना करावा लागत आहे. अनेक लोक RL नाही म्हणून फिरत आहे, कचऱ्यासाठी त्रस्त आहे, पाण्यासाठी त्रस्त आहे, सर्व प्रॉब्लेम्स आहे. तर पालकमंत्री म्हणून ही महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास राज्य शासनाच्या अखत्यारीत चालते आणि इथे सामान्य जनतेला ज्या मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जातात त्यावर पहिले लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या क्षेत्राचा विकास उरलेला आहे त्या क्षेत्रात काम केलं पाहिजे. आणि पालकमंत्र्यांची भूमिका राहील की आता निवडणूक झाली, सगळेच जनता या जिल्ह्यातली आपली आहे आणि त्यांच्यासाठी काम करण्याची भूमिका ही पालकमंत्र्यांची राहिली पाहिजे. निधीमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप अनेकदा विरोधकांकडून करण्यात येतो. ही अपेक्षा आहे की निधीमध्ये कुठलाही भेदभाव नको, सर्वांना समान निधी देण्यात यावा. मला वाटतं ते होईल, कारण की मागच्या काही काळापासून आम्ही पाहिला त्याचा भेदभाव झालेला मला तरी दिसला नव्हता, पण याच्या आधी व्हायचा. परंतु या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवून पालकमंत्री काम करतील, नाही तर आम्ही शेवटी विरोधक आहोत, आम्ही चुपचाप थोडी ना बसणार आहोत. तर आम्ही आमचा हक्क मागणारच आहोत, कारण की शेवटी आमदार निवडून आल्या हा राज्य शासनाचा प्रतिनिधी असतो 288 पैकी, आणि त्याचा जो अधिकार असतो तो अधिकार नाही मिळाला तर तो आपल्या अधिकारासाठी लढाई लढत राहतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.